मला भूत बसल्यावर नाही. आवाज कमी कर टीव्हीचा आवाज कमी कर. कधी करायचं? तर नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमच्या सर्वांचा लाडका प्रेमनाथ पोतकोळे आणि आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे माझी बहीण, उद्या रक्षाबंधन आहे, तर माझी बहीण, माझी सासू आज आमच्या घरी आलेली आहे आणि तिची पोरगी आज खुश आहे की तिची आई आल्या म्हणून. आणि तर तिची आईनं आज शेतातून काय काढलंय बघा, वरणा, गवारी आणि खास करून शेंगा, वल्ले शेंगा तिच्या शेतातून आणलेले आहे. आणि वल्ले शेंगा मी आणल्याबरोबर धुवून घेतलो, शिजवलो आणि आता खायला लागलोय. आणि भोपळा आणल्या, कोथिंबीर आणल्या शेतातून. तर मित्रांनो, शेंगा खाताना मला लहानपणीची आठवण आली. आमची आई असं शेंगा तोडायला जायची दुसऱ्यांच्या शेतात आणि शेंगात आणायची वल्ल्या शेंगा आणि वल्ल्या शेंगा आणल्यावर शिजवायची चुलीवर मीठ घालून आणि बाहेर आम्ही सगळेजण बसणार, चटई टाकून बसणार आणि सगळेजण असं म्हणजे अंगणात, घराच्या अंगणात, शेतात, आमच्या मावशीच्या शेतात. जरा मी बोलताना मध्ये मध्ये बोलू नकोस ना, व्हिडिओ करायला लागलो ना, तर असंच काहीतरी मध्ये असते बघा मित्रांनो. अहो भोपळा कसं सुक करू दे, घट करू दे बिचारा, तेल हलवून कर. तर कुठं आलतो, तर आमच्या मावशीच्या शेतात आम्ही शेंगा अशाच शिजवून बाहेर सगळेजण बसणार घरातले आणि चटई हातरून शेंगामध्ये ठेवणार आणि सगळेजण खाणार. आम्ही आमच्या घरी आमच्या आई आम्हाला खूप म्हणजे अशी शेंगा आणून द्यायची, वल्ले शेंगा खायला, आणि आम्ही खिशातून शेंगा शिजवलेल्या घेऊन जाऊन खायचो. तर मित्रांनो, तुम्हाला सांगा की म्हणजे उद्याचं रक्षाबंधन आहे बरोबर. तर माझ्याकडे आता उद्याला पैसे नाही आहेत टाकायला. की म्हणली पैसे नसले तर काय झालं, मी पैसे देतो, तुम्ही आरतीत टाका. तर मित्रांनो, हिच्याकडनं पैसे हिला टाकायचं म्हणा, माझे पैसे असतील त्यावेळेला मी देतो. आणि तसं पण ऑनलाईन गेलं तर आता भाऊबीजला काय तर साडेबीज घेतोय बहिणीसने सोडा. तर मला एकूण बहिणी 4, ही माझी 2 नंबरची बहीण म्हणजे माझी सासू. तर मित्रांनो, कसं असतंय, सगळ्या बहिणी यायला पाहिजेत. एकदा इथे, एखादी इथे आहे, एखादी येत नाही. एक तर बहीण म्हणते माझं काम आहे, एक तर बहीण म्हणत्या माझं डब्बा आहे. मोठी डब्बा आहेत. तर मित्रांनो, तर एक गोष्ट सांगायची म्हणजे सगळ्या बहिणी आल्या तर रक्षाबंधन चांगल्या पद्धतीने साजरा करायचा. तर माझी बहीण तुम्हाला 2 गोष्ट सांगेल. एक्सप्लेन फॉर यू माय फ्रेंड. सासूबाई, तुमच्या भावना पोचवा जरा. तुमचं काय मत आहे उद्या रक्षाबंधनसाठी, काय मत आहे तुमचं? आणि रक्षाबंधनला आणायचं झाले असं मिठाईचं बॉक्स घेऊन आलेस बाय, तू द्यायचं, आम्ही काय द्यावं? मला मस्त आणलंय का मित्रांनो. बघा, म्हणजे रक्षाबंधनसाठी आलेले आहे आणि आता उद्या मला ओवाळणार, ओवाळल्यावर थोडं काय तर गोड बीट, पेढा बीड आला पाहिजे नको, बॉक्स बीक्स आला पाहिजे, साखरा घालायचं, मोठभर साखरा घातलं मी बास्केट. बघा, साखर घालणार म्हणून. तुला पैसे देतो का उद्या वाढीला? नको मला, तुझं पैसे तू ठेवून घे, राखी बांधून घे थोडं बास. हो की, उद्या तुला किती टाकायचं पैसे? हो मी देणार आहे. तर मित्रांनो, उद्या हिला पैसे टाकणार नाही आणि 100 रुपये असं म्हणजे परत आणि रिटर्नला पेट्रोलला माझ्या गाडीत पेट्रोल टाकायसाठी म्हणून परत रिटर्न घेणार. नकोच मला तुझं पैसे. बघा मित्रांनो, अशी बहीण पाहिजे, पैसे नको मिळणारी.
खर्च वाचवणारी. खर्च वाचवणारी. तर मित्रांनो हे बघा, गिफ्टच काय नाही, हे एवढं मोठं गिफ्ट माझ्या पदरात टाकलेलं आहे माझ्या बहिणीनं. त्यामुळे मी बहिणीचा खूप खूप आभारी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला शेतातील काय पण खायला द्या. आता बघा मित्रांनो, हे आहे श्रावण घेवडा, ही आहे शेतातली गवारी, शेतातली कोथिंबीर. तर मित्रांनो सांगा, मला सांगा, अशी कुठली सासू तुम्हाला देत्या? आणि जर देत असेल तर कमेंट करा. तुमची जर सासू तुम्हाला देत असेल तर खायला शेतातलं असं काय तर मित्रांनो, परवा आमच्या सासूबाईला घेऊन गेलतो पिक्चर बघायला सांगलीला. ते व्हिडिओ टाकलं नाही का आपण फेसबुकला, युट्यूबला टाकलं नाही. तर मित्रांनो, मला शेतात राहायची लई इच्छा आहे. म्हणजे मला शेतात राहायला आवडते. मला शेतात राहायचं, चुलीवरचा स्वयंपाक खायचा, असं लय आवडते मला. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक सांगायचं आहे मला. तर माझ्या बायकोचं मी फूड चॅनल चालू करणार आहे लवकरच, थोड्या दिवसात. म्हणजे तुम्हाला चुलीवरचा स्वयंपाक आणि जे आता म्हणजे असं म्हणजे विसरत चाललेल्या खाद्य संस्कृती ज्या आहेत त्या तुम्हाला नक्कीच माझ्या बायकोच्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच दाखवेल. तर ते पण माझ्या बायकोची ते लिंक तुम्हाला पाठवेन मी. त्याचा एक खास मोठा व्हिडिओ बनवणार आहे. तर मित्रांनो, सारखं मध्ये मध्ये काय तर मित्रांनो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं काय भावना पोचवणार आहे काय? तर हिच्या पण भावना आहेत रक्षाबंधनसाठी. काय पोचवणार आहे का भावना तुमच्या? उद्या मोठा सण आहे रक्षाबंधनचा. होय. उद्या बहीण भावाला ओवाळत्या, राखी बांधत्या आणि पैसे काढून घेत्या भावाकडनं. अशाच करत नाही पोरी, सोड माझ्या. आणि दुसरी गोष्ट, जाते त्याच्या पुत्र. माझी सासू लय वांड आहे मित्रांनो. तुम्हाला सांगायचं राहिला, माझी सासून जर कोण जर भांडण काढलं तर माझी सासू लय वांड आहे, मारा जात्या. पोरासंग जेव्हा जरा शेंगा शिजलेला आपण खायला सगळं ठेव का चार ठेव, खाऊ देत पोरं. होय ग, देत ठेव, पोरांनी ठेव, आपणच खायला लागले. ठेव तिकडं. तर मित्रांनो, बोलण्याच्या सगळे शेंगा संपवालतो. बायकोने मला मारले, तर पोरांच्यासाठी पाहिजे म्हणून मारलंच पाहिजे. हो, सगळंच खायला लागले. तर मित्रांनो, तुमच्या शेतातल्या असे जर वरण्याच्या शेंगा ज्या असतात म्हणजे श्रावण घेवडा, तर तुम्ही खाताय का? कधी खात असेल तर कमेंट करा. भाकरी बरोबर कच्चं खाताय का? तर माझ्या शेतातलं बोकुड केवढं म्हटलं नाही का झालंय. तर मित्रांनो, माझी जी शिळी आहे, शिळी मी हिला म्हणजे माझ्या बहिणीला म्हणजे सांभाळायला दिले. पण गोकुळ माझा आहे, शिळी माझी आहे आणि एक रेडी म्हस माझी आहे. तर ह्या थंडीत किती आहे नाही का, ह्या थंडीला ती म्हस घातली की. तर आता पुढच्या वर्षी समजा आमची म्हस गाब धरली तर आम्ही पुढच्या वर्षी दूध खाणार घरचं. आणि तर मित्रांनो, तर असा आहे आजचा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला? देऊन टाकतो की बेबी, काय झालं. ही आहे माझी बायको, ते तर तुम्हाला माहितीच आहे. ही आहे माझी सासू, माझी बहीण. तर मित्रांनो, आमच्या व्हिडिओला कमेंट करा तुमची सासूबाईंच्या बद्दल, तुमच्या बहिणींच्या बद्दल. तर रक्षाबंधन आहे तर तुमच्या सासूबाई बद्दल, तुमच्या बहिणींच्या बद्दल कमेंट करा. तुमची सासूबाई कशी आहे, काय आहे, वांड आहे काय, असं म्हणजे नरम आहे, शांत आहे. तर आणि तुमची सासूबाई त्यांच्या घरी गेल्यानंतर म्हणजे स्वयंपाक काय काय करते, म्हणजे अंडी मटण करते का नाही,
असं काय जरा सांगावं, म्हणजे कमेंट करा, आम्हाला कळेल की तुम्ही आमचे खरंच व्हिडिओ बघताय. तर दुसरी गोष्ट म्हणजे श्रावण महिना मित्रांनो चालू आहे, त्यामुळे अंडी मटण काय खाऊ नका. अंडी मटण श्रावण महिन्यामध्ये अजिबात खायचं नाही. खरं म्हणलं तर अंडी मटण हे खायचंच नसते. हे अंडी मटण हे राक्षसाचं जेवण आहे. आपण राक्षस नाही आहे. तर असं म्हणजे व्हेजिटेरियनच असायला पाहिजे माणसानं. ते शेंगा बाबा पिलू खा. अरे शेंगा खायला मिळते लवकर. दादाला बोलव शेंगा खायला. तर मित्रांनो असा आज आनंदाचा दिवस आहे. आज आमची बहीण आलेली आहे घरात. तर स्वयंपाक चालू आहे. कोथिंबीर घालून चटपटी करायला लागलाय माझी बायको. काय करलाय स्वयंपाक? दोडका करत आहे. आणि काय चपाती दोडका भाजी भात. तर आजचा मेनू चांगला आहे मित्रांनो. उद्या माझ्या डब्याला श्रावणी गोडा करते. देतात म्हणजे देत नाही असं का तर विषय आहे. उद्या गवारी कर. तर मित्रांनो ही आहे न औषध मारलेली गवारी आमच्या शेतातील. आणि ही आहे श्रावण गेवडा आमच्या शेतातील न औषध मारलेले. मग तुम्ही वाळा पण असं तोडून खाऊ शकताय. आणि काय माझी सासूबाई शांत बसलेली आहे का? तिला काय सुचत नाही बोलायला. ऐका सुचत नाही म्हणा. तुमच्या भावना पचवा. अहो माझी सासूबाई म्हणजे हे आहे वांड आहे भांडखोर आहे प्रेमळ पण तेवढेच आहे मित्रांनो. तर माझ्यावर जास्त मी एकुलता एक 4 बहिणी आणि मी सगळ्यात शेवट 5 नंबर माझा 5वा नंबर. तर मला जास्त माया करत्या. सगळ्याच बहिणी मला माया करत्यात पण सगळ्यात जास्त जरा माया करत्या म्हणजे माझी बहीण. आणि बाकीच्या पण तेवढ्याच माया करतात माझ्यावर. तिकडे त्यांच्या घरी गेल्यानंतर माया करतात ते. नाहीतर नाही तर कधी फोन करत नाहीत काय नाही. फोन करावं की भाऊ कसा आहे काय विचारलं पाहिजे. आता माझ्या बहिणी हा व्हिडिओ बघितल्यावर मला सारखे फोन येतील बघा. काय मी फोन करत नाही काय आठवण काढत नाही काय बघा मित्र. तर अशा पद्धतीनं आज रक्षाबंधनचा ब्लॉग झालेला आहे. आणि आमच्या सासूबाईबद्दल कमेंट करा. आमची सासूबाई कशी निवडायला लागल्या. आणि आमची सासूबाई शांत आहे. जर 2 गोष्टी बोलला तर बरं होते. काय बोलायचं आमच्या फ्रेंडला सगळ्यांशी सांगा. लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा. जरा बोला. हे नाही तसं बोलायला काय ते. हा तर मी म्हणतो तसं पण लाईक करा मित्रांनो. लाईक करा मित्रांनो. सबस्क्राईब करा. ती येत नाही. बरं ठीक आहे. असं बटन दाबा. आणि कमेंट करा. आणि आमच्या व्हिडिओवरचे चॅनलवरचे व्हिडिओ नक्कीच तुम्ही बघा. मला आमचे व्हिडिओ बघा असं म्हणा. आमचे व्हिडिओ बघा. तर ही आहे तिची पोरगी. तुम्ही सांगितलं बोल का काय म्हणायचं सांग बरं. लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि आमचे व्हिडिओ बघत जावा जेणेकरून तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतील. भावाकडे तुम्ही जावा. ज्या म्हणजे आता माझ्या ज्या बहिणी बघत आहेत त्या बहिणीनं माझं खरंच असं सांगणं आहे की तुम्ही पण तुमच्या भावांच्याकडे जावा. जर भाऊ लांब असेल तर भावाला सांगा मी या लागलोय म्हणून. जावा 2-3 दिवस राहा भावांच्या पाशी. आणि राहून 2-3 दिवस भावापाशी राहून मज्जा करून खाऊन घेऊन जरा मस्त या. तेवढेच तुम्हाला जरा मज्जा वाटेल. आणि काय म्हणतो तू आणि भावांना जे भाऊ लोक बघायचे माझे मित्रमंडळी आहेत त्यांना पण मी सांगतो की तुमच्या बहिणींच्याकडे तुम्ही जावा. एक 2-3 दिवस मस्तपैकी एन्जॉय करा. बहिणींच्या पेक्षा मस्त खावा पिवा. श्रावण महिना चालू आहे. अंडी मटण खाऊ नका. आणि भरपूर खावा. भाज्यापाल्या भरपूर खावा. आणि आपल्या बहिणींच्या वर प्रेम करा. आणि सासू सासऱ्यावर प्रेम करा. आणि आपल्या बायकोवर प्रेम करा. असं म्हणजे सगळ्यांच्यावर प्रेम करा जेणेकरून आपण आनंदी जीवन जगू. तर मित्रांनो हा ब्लॉगचा आता तो समाप्त करत आहे. तर
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट Comment करा, करा. लाईक करा Like आणि करा. लाईक असं करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. आणि Bye bye. सांगायचं होते की त्यात गेली किती पण सांग की काय तेच की भावाकडे जा राखी बांधा करे भावाकडे काय घेऊ नका पाना सुपारी येडा घ्या नुसता आणि कमेंट करा. माझे पैसे वाचत्या. तुझं पैसे वाचू दे भाऊ जर राखी बांधला म्हणजे बस आम्हाला आनंद आहे. आय अग्री. आणि तसं का नाही मित्रांनो, माझ्या बहिणीला मी पैसे टाकणार आहे उद्याच्याला. नको मला तुझं पैसे जा. थँक्यू. तुझं पैसे तुला लाभ. तर मित्रांनो नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा. बाय बाय करा सगळं. बाय 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 बाय. बाय बाय मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत नमस्कार. झाला बाई व्हिडिओ. आम्हाला सबस्क्राईब करा, कमेंट करा.